आपण कुठे आहोत आणि आपल्याला कुठं जायचं आहे याच्यामधलं जे अंतर आहे, याच अंतरामध्ये आपलं अर्ध आयुष्य निघून जातं. बऱ्याचदा आपण भविष्याची काळजी करत असतो, वर्तमानाच्या अडचणींमध्ये अडकलेलो असतो आणि भूतकाळामध्ये काय घडून गेलंय ह्या गोष्टी आपल्या डोक्यात सतत येत असतात आणि नेमकं काय करायचं हे कळतच नाही. ठरवलेलं बरंच असतं, करायचं बरंच असतं, पण ह्या सगळ्या विचारांच्या गोंधळामुळे, या सगळ्या मनाच्या अडकलेल्या कंडिशनमुळे आपण काहीच गोष्टी करू शकत नाही. मग ह्यातून बाहेर कसं पडायचं? ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या सतत उद्यावर ढकलल्या जातात. मग त्या उद्यावर कशा ढकलायच्या, थांबवायच्या, हेच जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ संपूर्ण पहा. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, त्याच्या शेजारचं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून जेव्हा आपला व्हिडिओ येईल त्यावेळेला तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही. तर गोष्टी उद्यावर ढकलणं सोडण्यासाठीची पहिली गोष्ट म्हणजे वाट बघणं थांबवा. बऱ्याचदा काय होतं, सोमवार आला की मी एखादी गोष्ट करेन, किंवा 15 दिवसांनी करेन, किंवा महिन्याच्या 1 तारखेपासूनच मी सुरुवात करेन, किंवा मग मला मुलं होऊन गेली की मग मी माझ्या करिअरला सुरुवात करेन, किंवा माझं घर झालं, माझी गाडी झाली की मग मी ही गोष्ट, अमुक गोष्ट करायला सुरुवात करेन. ही जी आपण अशी वाट पाहतो ना, किंवा गोष्टी पुढे पुढे ढकलतो ना, ह्या आपण सोडल्या पाहिजेत. प्रत्येकालाच ना मृत्यूची भीती वाटत असते. बरेच मला असे कमेंट्स येतात किंवा बरेच असं मेसेजेस येतात आम्हाला की मृत्यूची भीती वाटते, आपल्याकडे कमी वेळ उरलाय का याची भीती वाटते. मग ही भीती आपण सकारात्मक दृष्टिकोनातून घेऊया की आपल्याकडे कमी वेळ आहे ना, मग आपल्याला कमी वेळामध्ये जास्तीत जास्त गोष्टी पूर्ण करायच्या आहेत. फक्त आणि फक्त विचारांचा गोंधळच चालू असतो. दिवसभरामध्ये भरपूर विचार आपल्या मनामध्ये येतात की मी असं करून बघते, मी तसं करून बघते, पण त्याच्या जोडीला आणखीन एक विचार असा असतो की माझं हे झाल्यानंतर मी ते करेन, किंवा ते झाल्यानंतर ते करेन, किंवा मग 1 तारीख आली की मग मी ही गोष्ट करायला घेईन. पण हा जो विचारांचा गोंधळ चालू असतो ना, याच्यामुळे आपण खूप दमतो आणि ती गोष्ट प्रत्यक्षात करण्याची जी आपली एनर्जी असते ती फक्त विचार करून करूनच कमी होत जाते. फक्त आणि फक्त प्लॅनिंग मध्येच आपला किती वेळ जातोय. आपण फक्त विचार करत बसतोय की मला हे करायचंय, मला ते करायचंय, तेव्हा करायचं आहे, हे झालं की मग मी ते करेन. हे सगळं प्लॅनिंग आपल्याला थांबवायचं आहे आणि कृती करायला सुरुवात करायची आहे. आपला प्रत्येक दिवस शेवटचा आहे असा विचार करून जेव्हा आपण जगायला सुरुवात करतो ना, त्यावेळेला खरी मजा चालू होते आणि मग सगळ्या गोष्टी आपल्या ज्या मनात येतात ना त्या पटपट करून घ्यायच्या. ज्या गोष्टी शक्य आहेत त्या लगेच करून घ्यायच्या आणि ज्या गोष्टींना वेळ लागणार आहे त्याचं प्लॅनिंग सुरू करायचं, प्लॅनिंग लिहून सुरू करायचं. म्हणजे आपले विचार जे आहेत ना ते जास्तीत जास्त क्लिअर होत जातात. सकाळी उठलं की आपल्याला काय करायचं आहे याची लिस्ट आपल्या डोळ्यासमोर यायला पाहिजे आणि रात्री झोपताना ह्या गोष्टी मी आज दिवसभरामध्ये केलेल्या आहेत याचं समाधान आपल्याला असायला पाहिजे. नाही तर बऱ्याचदा काय होतं की उठल्यापासून आपण ठरवतो की मला आज दिवसभरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, पण आपण काहीच करत नाही आणि रात्री आपण जेव्हा झोपायला जातो त्यावेळेला फक्त आपल्याला गिल्ट येतं आणि त्या गिल्टमुळे सुद्धा आपण खूप विचार करतो, रडतो, स्वतःला त्रास करून घेतो आणि त्यामध्ये सुद्धा पुन्हा आपली एनर्जी कमी होते, आपण ड्रेन होतो. सततचं प्लॅनिंग आणि सततचे नकारात्मक विचार की मला हे जमेल का, मला हे जमणार आहे का, मी हे कधी करू, या सगळ्या गोष्टींमुळे आपण इमोशनली ड्रेन होतो आणि प्रत्यक्षात ती गोष्ट करण्यासाठी आपल्याकडे एनर्जी राहत नाही. त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला करायची आहे की गोष्टी पुढे ढकलणं थांबवायचं आहे. गोष्टींची वाट बघणं, हे झालं की मग मी हे करेन, हे जे आपण सतत करत असतो हे थांबवायचं आहे आणि दिवसभरामध्ये प्लॅनिंग करणं थांबवून गोष्टी प्रत्यक्षात करायला सुरुवात करायची आहे. फक्त विचारच करायचा नाहीये, तर विचारांना कृतीची जोड आपल्याला द्यायची. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा विचार करतो आणि मग लगेचच त्याची कृती करायला सुरुवात करतो ना, त्यावेळेला बऱ्याच गोष्टी क्लिअर व्हायला सुरुवात होते. आपल्या विचारांना आपोआपच दिशा मिळायला सुरुवात होते. तो एक फ्लो असतो ना की फक्त विचार येत आहेत आणि जेव्हा आपण कृती करायला सुरुवात करतो त्यावेळेला त्या विचारांना एक दिशा मिळते, आपण त्या फ्लो मध्ये जातो आणि एकामागे एक ज्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्या करणं आपोआपच पॉसिबल होत जातं. फक्त विचार करणं थांबवायचं आहे आणि जास्तीत जास्त कृती करायची आहे. दुसरी गोष्ट आपल्याला करायची आहे ती म्हणजे लिहून काढायची. जी काही आपली स्वप्न आहेत, मग ती लहान असू देत किंवा मोठी असू देत. अगदी मला सायकल चालवायला शिकायचंय किंवा मला पावसामध्ये मनसोक्त भिजायचंय, अशा सुद्धा गोष्टी खूप असतात. आपले खूप लहानसहान स्वप्न असतात, ती फक्त आपल्या डोक्यात असतात. ती लिहून काढायला सुरुवात करायची. जेव्हा जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट करावीशी वाटते त्या वेळेला ती लगेचच लिहून काढायची, एक डायरीच बनवायची.
फक्त आपल्या स्वप्नांसाठी, फक्त आपल्याला काय करायचं आहे त्या गोष्टी लिहिण्यासाठी ची ती डायरी असायला पाहिजे. आणि दिवसभरामध्ये जेव्हा जेव्हा आपल्याला असे विचार येतील ना की मला हे करायचंय, मला ते करायचंय, ते पटपट पटपट लिहून काढायचे. आणि ही जी स्वप्न आपण लिहिलेली असतात ना, ही जी यादी आपण केलेली आहे की आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, ती सतत वाचत राहायची. आठवड्यातून 2 वेळा 3 वेळा सतत आपल्या डोळ्याखालून ते जायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला काय करायचं आहे हे आपल्या डोळ्यासमोर राहील आणि आपोआपच त्या गोष्टी आपण करायला लागू. आपल्याला स्वतःला पुश करायचंय. म्हणजे काय की जे आपल्या डोक्यामध्ये येते ते लिहून काढायचं आणि मग जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तेव्हा ते वाचायचं. रोज सकाळी उठल्यानंतर वाचा, रात्री झोपण्यापूर्वी वाचा. आणि ते वाचताना काय करायचं, आपण ती गोष्ट करत आहोत हे इमॅजिन करायचं. खूप लहान सहान स्वप्न असतात प्रत्येकीची, की मला निवांत मनसोक्त फिरून यायचंय. ते लिहून काढा की मला एक दिवस स्वतःला द्यायचा आहे. माझा स्वप्नातला रविवार आहे आणि त्या रविवारी मला अगदी माझ्या स्वप्नाप्रमाणे स्वप्नातल्या दुनियेसारखं रमायचं आहे. मला निवांत सगळ्या जबाबदाऱ्यापासून मुक्त व्हायचंय आणि मला छान कुठेतरी जाऊन फिरून यायचंय. ते लिहून काढा आणि जेव्हा ते वाचणार आहात त्यावेळेला तुम्ही ते प्रत्यक्ष करत आहात हे चित्र डोळ्यासमोर आणा. आपोआपच त्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये यायला सुरुवात होईल. लिखाणाने बऱ्याच गोष्टी क्लिअर होत जातात आणि आपण जे लिहित असतो ना तसे आपण घडत असतो. जे तुम्ही लिहिणार आहात ते तुम्ही एक वर्षभराने पुन्हा एकदा वाचा. तुम्हाला हे नक्की जाणवेल की जे तुम्ही लिहिलेलं आहे ना त्याच्या 70 ते 80% तसेच तुम्ही घडलेले आहात. आणि म्हणूनच जे आपल्याला वाटतंय, जे आपल्याला करायचं आहे ते सगळं लिहून काढायचं. बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टी असतात. सकाळी उठल्यानंतर काय करायचं की आज दिवसभरामध्ये ही कामं मला संपवायची आहेत. ती रोजच्या दिवसाची जी यादी आहे ती सुद्धा करायची. अगदी स्वप्नच नाही तर आज मला किराणा आणायचा आहे, आज मला भाजी आणायची आहे, आज मला भाजी नीट करून ठेवायची आहे, किंवा आज माझं ऑफिसमधलं हे काम आहे मला ह्या वेळामध्येच पूर्ण करायचं आहे, ते झाल्यानंतर मी दुसरं काम करायला घेणार. अशी जी कामांची यादी आहे ना ती कामांची यादी करायला सुरुवात करा. कामांची यादी करायला सुरुवात केल्यानंतर बराचसा फरक आपल्याला आपल्या विचारांमध्ये जाणवेल. जे सतत चक्र डोक्यामध्ये चालू असतं ना ते जेव्हा वहीमध्ये उतरेल त्यावेळेला डोकं शांत होईल आणि वहीमध्ये उतरलेल्या ज्या गोष्टी आहेत ना त्या एक एक करून शक्य असेल तर लगेच करायला सुरुवात करायच्या, किंवा मग प्लॅन करायचं की ही गोष्ट मी रविवारी करेन किंवा ही गोष्ट मी सोमवारीच करेन. आणि त्या गोष्टी त्या पद्धतीने करायच्या आणि ज्या दिवसभरामध्ये गोष्टी करायच्या आहेत त्या एक एक गोष्टी पूर्ण होत चालल्या की टिक करत जायचं. एक गोष्ट कंप्लीट झाली की त्याच्या पुढे टिक करायचं, म्हणजे आपला आत्मविश्वास सुद्धा वाढतो. मग 10 गोष्टी दिवसभरामध्ये करायच्या असतील तर त्यातल्या 8 जरी पूर्ण झाल्या तरी आपल्याला रात्री समाधान मिळतं, समाधानाची झोप लागते, गिल्ट राहत नाही. लिहून काढल्यामुळे काय होतं, 15 गोष्टी लिहिल्या की त्यातल्या 10 पूर्ण होतात. पण 15 गोष्टी जर आपण सकाळी उठल्यानंतर विचार केला की मला ह्या 15 गोष्टी आज करायच्या आहेत तर 15च्या 15 पूर्ण होत नाहीत, 5ही पूर्ण होत नाहीत. विचारांऐवजी जर तुम्ही ते लिहून काढलं की 5 ऐवजी 10 ते 12 गोष्टी पूर्ण होतात आणि त्यामुळे आपल्याला गिल्ट राहत नाही, आपल्यामध्ये एक समाधान निर्माण होतं आणि गोष्टी पूर्ण झाल्यामुळे आपला जो आत्मविश्वास आहे तो वाढतो. मनात ठेवलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या मनातच राहतात आणि जेव्हा गोष्टी कागदावरती उतरतात त्याच वेळेला त्यांना कृतीची जोड लावणं शक्य होतं. आता तिसरी गोष्ट आपण करायची आहे की प्रत्येक गोष्ट काम म्हणून नाही तर माझा आनंद म्हणून करायचा आहे. बऱ्याच जणींकडे पाहिल्यानंतर, आपल्या आजूबाजूला वावरत असलेल्या लोकांकडे पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटतं की मला सुद्धा हे करायचं आहे. मग त्यांच्याकडे पाहिल्यानंतर अगदी मी त्यांच्यासारखंच करेन असा जो आपला विचार येतो ना आपल्या मनात आणि आपण तसं करायला लागतो ना तेव्हा आपण ते काम म्हणून करायला लागतो. पण मुळात माझ्याकडे काय आहे आणि मी काय करू शकते, मला ते करायचं आहे, पण ते मी कोणत्या वेगळ्या पद्धतीने करू शकते ज्यामुळे मला आनंद मिळणार आहे. माझ्याकडे अशी कोणती गोष्ट आहे की मी जी उत्तमरित्या करू शकते, ती गोष्ट मी त्याच्या जोडीला केली तरच मला त्या गोष्टीचा आनंद मिळणार आहे. आणि म्हणूनच आनंदासाठी गोष्टी करा. मला ती गोष्ट करायची आहे म्हणून करू नका. काम म्हणून कोणतीही गोष्ट करायची नाही. मी काय करू शकते हे माहिती असणं यासाठी खूप गरजेचं असतं. जेव्हा आपल्याला समजतं की मी कोण आहे आणि मी काय उत्तम पद्धतीने करू शकते त्यावेळेलाच आपण प्रत्येक गोष्टीचा आनंद घेत गोष्टी करणार आहोत. सगळेजण करतायत मान्य आहे, पण त्यांच्यासारखंच आपण केलं पाहिजे का नाही, आपल्याकडे जे आहे ते आपण करायला सुरुवात करायचं आहे तर आणि तरच आपल्याला त्याचा आनंद मिळणार आहे. ट्रेनिंग, प्रशिक्षण
हे शब्द तुम्ही ऐकलेच असतील. ज्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत ना त्या गोष्टीसाठीचं योग्य परीक्षण घ्यायचं. मग मला बाबा युट्यूब चॅनलच चालू करायचं आहे, मग त्यासाठी मी काय करू शकते. मी एका कॉन्टेंट क्रिएटरला पाहिलं, ते बाबा पॉडकास्टच करतात किंवा ते बाबा फॅशनचे व्हिडिओज करतात, पण मी काय करू शकते, माझ्याकडे देण्यासारखं काय आहे, मला काढायचं आहे युट्यूब चॅनल बरोबर आहे, पण ते जे करतायत तेच करून मला चालणार आहे का. जे माझ्याकडे आहे ते मला करायचं आहे. हा जो फरक आहे ना हा जाणून घ्यायचा. समोरच्याकडे बघून प्रोत्साहन आपल्याला घ्यायचं आहे, पण अगदी त्यांच्यासारखं करायला जायचं नाही. आपण जी गोष्ट उत्तम पद्धतीने करू शकतो ती गोष्ट करायला सुरुवात करायची, म्हणजे त्या गोष्टीचा आपल्याला आनंद मिळेल. स्वतःला जेव्हा आपल्याला एकांत मिळतो ना, जेव्हा आपल्याला रिकामा वेळ मिळतो ना, त्या रिकाम्या वेळामध्ये आपल्याला जे करायचं आहे त्यासाठी काय काय लागणार आहे, आपल्याला स्वतःला कसं तयार करावं लागणार आहे, त्याचं प्रशिक्षण घ्यायचं, त्याचं ट्रेनिंग घ्यायचं, मग भरपूर वाचन करायचं, त्या रिलेटेड भरपूर व्हिडिओज पाहायचे. आजकाल सगळं इंटरनेटवरती अवेलेबल आहे. सगळीकडून आपण अगदी मोफत ट्रेनिंग घेऊ शकतो, त्या गोष्टी शिकून घ्यायच्या. जो वेळ आपल्याला रिकामा मिळतोय त्या वेळाचा अशा पद्धतीने उपयोग करायचा, ना की मला हे करायचंय, मला ते करायचंय, मी करू शकत नाही, हा जो विचार करतो ना, यापेक्षा मी काय करू शकते आणि मला काय करायचं आहे हे ठरवायचं आणि त्या पद्धतीने ट्रेनिंग घ्यायला सुरुवात करायची आणि स्वतःला ट्रेन करत राहायचं. आणि एकदा का आपण ट्रेन झालो की मग त्या गोष्टी हळूहळू करायला सुरुवात करायची. एकदा का त्यामध्ये आपण पडलो की आपोआपच आपल्यामध्ये बदल होत जातात. आता तुम्ही माझा पहिला व्हिडिओ पाहिलात आणि आजचा हा व्हिडिओ पाहिलात तर तुम्हाला नक्कीच बदल जाणवेल. सुरुवात करायची. सुरुवातीपासूनच मला छान जमणार आहे आणि मला समोरच्या सारखंच करायला जमणार आहे असं होणार नाही. गोष्टी आनंदासाठी करा, काम म्हणून करायचं बंद करा आणि स्वतःला जो वेळ मिळतोय, जो एकांत मिळतोय त्याच्यामध्ये स्वतःला ट्रेन करा, स्वतःचं आत्मपरीक्षण करा की माझं कुठं चुकतंय, काय होतंय की ज्या गोष्टींमुळे मी मागे पडतीये, मला स्वतःमध्ये काय बदल करायचे आहेत, मला स्वतःला कोणत्या गोष्टीचं प्रशिक्षण द्यायचं आहे ते ठरवा आणि स्वतःला त्या पद्धतीने तयार करायला सुरुवात करा. जी गोष्ट तुम्ही आनंदासाठी कराल ना त्या गोष्टीमुळे तुमची दमछाक नाही होणार आहे, त्याच्यामधून तुम्हाला आनंद मिळणार आहे, तुमचं रिक्रिएशन होणार आहे, तुम्हाला एनर्जी मिळणार आहे. जशी एनर्जी आपण झोप घेऊन मिळवतो ना तशीच एनर्जी एखादी आवडती गोष्ट आपण करायला सुरुवात करतो ना त्यातून आपल्याला मिळत असते. म्हणूनच गोष्टी काम म्हणून नाही तर गोष्टी आनंदासाठी करायला सुरुवात करा. चौथी गोष्ट आपण काय करतो की अति परफेक्शन या जाळ्यामध्ये अडकतो. एखादी गोष्ट मला करायची आहे आणि त्यासाठी आपण उगाचच अति जास्त चांगले स्टँडर्ड्स सेट करून ठेवतो आणि तिथपर्यंत आपण पोहोचू शकत नाही आणि म्हणूनच गोष्टी उद्यावर ढकलणं पुन्हा चालू होत. मला एखादी गोष्ट करायची आहे तर त्यासाठी मला एवढा खर्च करावाच लागेल, मला इतकं साहित्य घेऊन यावंच लागेल तरच ती गोष्ट मी करू शकणार आहे, असं होणार नाहीये. सुरुवात जी आहे ती नेहमी शून्यापासून होत असते. जे साहित्य आपल्याकडे आहे त्या साहित्याचा वापर करून आपल्याला सुरुवात करायची आहे आणि हळूहळू एक गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये ऍड करत जायच्या आहेत. आपण समोरच्याकडे बघताना त्याची अगदी सुधारित आवृत्ती बघत असतो, त्यांनी सुरुवात कशी केली हे आपण बघत नाही. त्यामुळे आपण उगाचच अति जास्त मोठमोठे स्टँडर्ड सेट करतो. हे सेट करणं सोडून द्या. माझ्याकडे काय आहे आणि त्यातून मी कशी सुरुवात करू शकते, त्याच गोष्टींचा वापर करून मी काय उत्तम पद्धतीने क्रिएट करू शकते याचा विचार करायचा आणि शून्यापासून सुरुवात करायचं जे धाडस आहे ना ते स्वतःमध्ये आणायचं. मी जसं करणार आहे ते चांगलंच असणार आहे आणि जे माझ्याकडे आहे त्यामध्ये मी उत्तम करू शकते हा विश्वास स्वतःला द्यायचा आणि मग ती गोष्ट करायला सुरुवात करायची. उगाचच मला 50-60 हजार खर्च करून एखादी गोष्ट आणायची आहे आणि मगच मला त्या साहित्याचा वापर करून ही गोष्ट करायला सुरुवात करायची आहे असं होणार नाहीये. आता समजा अगदी साधं ध्येय आहे की मला स्विमिंग शिकायचंय, मग मला तिथे मोठा कोर्स लावलाच पाहिजे किंवा मला स्विमिंग सूट आणलाच पाहिजे असं नाहीये. आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी अगदी कमीत कमी रेंजमध्ये उपलब्ध आहेत त्या गोष्टींचा शोध घ्या आणि मग त्या प्रवाहामध्ये जा. हळूहळू मग तुम्ही त्यामध्ये ऍडव्हान्स शिकू शकता. काही जणींना योगा करायचा असतो, मग योगा क्लासेस मला जॉईन करावेच लागतील पण माझ्याकडे तेवढे पैसे नाहीयेत असा प्रश्न निर्माण होतो. पण युट्यूब वरती बरेचसे योगा क्लासेस आहेत जे आपण अगदी फ्रीमध्ये करू शकतो. पहिला 1 महिना तुम्ही घरात बसून मोबाईल वरती युट्यूब वरतीचे जे योगाचे व्हिडिओज आहेत ते बघत सुरुवात करा. 1 महिना स्वतःला सवय लावा त्या गोष्टीची. 1 महिना त्याच वेळेला
तीच गोष्ट करण्याची, त्याच वेळेला मला 4 ते 5 योगा करायचा आहे, 1 महिना कंटिन्यू 4 ते 5 योगा करा, युट्यूबवरचे व्हिडिओज पाहून ती सवय तुम्हाला लागेल आणि मग तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा. किंवा मला जिम करायचंय, मग आपण एकदमच वर्षभराचं चॅलेंज, वर्षभराची फीस भरतो आणि मग जातो आपण 1-2 महिन्याच किंवा 15 महिने जातो आणि पुढची वर्षभराची फीस वेस्ट जाते. असं करायचं नाहीये. आधी स्वतःला मोफत ते प्रशिक्षण द्यायचंय, स्वतःला एक सवय लावायची आहे की ह्या वेळामध्ये माझ्याकडे जे साहित्य आहे त्यामध्ये मी ते करणार आहे आणि नंतरच मी त्यामध्ये इन्व्हेस्ट करणार आहे आणि मग हळूहळू मी माझे स्टँडर्ड्स वाढवत जाणार आहे. असं होणार नाहीये की पहिल्या दिवशी मी भरपूर पैसा घातला आणि लगेचच मी ते करायला सुरुवात केली. असं होणार नाही. सुरुवात ही नेहमी शून्यापासूनच होते आणि ती गोष्ट लक्षात घ्या आणि जे तुम्हाला करायचं आहे ते तुमच्याकडे आहे त्या साहित्यामधून तुम्ही कसं करू शकता याचा विचार करा आणि ते करायला सुरुवात करा. उगाचच जर आपण विचार करत बसलो ना की माझ्याकडे 10,000 आले की मग मी जिम लावेन आणि मग माझी तब्येत जी आहे ती छान होणार आहे, पण ते 10,000 आलेच नाहीत तर ते 10,000 येऊपर्यंत वाट कशाला बघायची? घरामध्ये व्यायाम चालू करा, वॉकिंग चालू करा, झुंबाचे युट्यूबवरती व्हिडिओज असतात, योगाचे व्हिडिओज असतात, ते सुरुवात करा. अत्यंत छान पद्धतीने आपल्याला मटेरियल अवेलेबल आहे, त्या मटेरियलचा उपयोग आपण केला पाहिजे. मोबाईलचा रिचार्ज तर आपण करतोयच ना, मग मोबाईलचा रिचार्ज करतोय तर इंटरनेटचा वापर चांगल्या गोष्टींसाठी करा. तिथं तुम्ही पैसे इन्व्हेस्ट केले आहेत रिचार्ज करण्यासाठी, मग तो रिचार्ज करून आपल्याला त्यातून काय मिळवता येईल बाबा याकडे लक्ष द्या आणि नुसताच ते बघायचं नाहीये, ते करायला सुरुवात करायची आहे. 5वी गोष्ट, अपयशाची आपल्याला भीती वाटते आणि म्हणून आपण गोष्टी उद्यावर ढकलायला सुरुवात करतो. कोणतंही काम सुरू करताना मनात भीती येते. आता मला गाडी शिकायची आहे, मग मनामध्ये भीती येणार आहे की मी कोणाला धडकेन का, किंवा मी पडेन का, किंवा मला सायकल शिकायची आहे. ह्या वयात जर मी सायकल शिकायला सुरुवात केली तर लोक माझ्याकडे बघून हसतील का, असा विचार 100% तुमच्या मनात येईल. किंवा मला युट्यूब चॅनल चालू करायचं आहे, मला डेली व्लॉगिंग करायचं आहे, पण घरातले रिलेटिव्ह काय म्हणतील, घरातली लोक काय म्हणतील, ह्या सगळ्या गोष्टींची आपल्याला भीती असते. किंवा मला एखादा कोर्स करायचा आहे, माझ्याकडे पैसे सुद्धा आहेत, मी इन्व्हेस्ट करू शकते, पण मला ते जमलंच नाही तर, हे सगळे जे विचार आहेत ना, हे मुळात येणंच म्हणजे नकारात्मकता आहे. हे विचार येतातच का? ती गोष्ट मी करायला घेणार आहे आणि मी ती उत्तम पद्धतीने करणार आहे. एखाद्या कोर्ससाठी मी इन्व्हेस्ट केलाय तर तो कोर्स मी पूर्ण करणार आहे आणि त्यामधून मी नक्कीच एखाद्या नवीन कामाची सुरुवात करणार आहे. सायकल शिकायची आहे ना, मग शिका ना, लोक माझ्याकडे बघून हसतील का, यापेक्षा मी ह्या वयामध्ये सायकल चालवायला, सायकल शिकायला सुरुवात केली तर माझ्यासारख्या अनेक जणींना प्रोत्साहन मिळेल, त्यांना सुद्धा माझ्याकडे बघून ते करावंसं वाटेल, ते शिकावंसं वाटेल, अशा पद्धतीने विचार करा. मुळात आपण जसे विचार करतो तसेच आपण घडतो आणि तशाच गोष्टी आपल्यासोबत व्हायला सुरुवात होते. आणि म्हणूनच जे विचार तुम्ही करणार आहात ते सकारात्मकच असायला पाहिजेत. कोण काय म्हणेल, लोक काय म्हणतील याचा विचार करायचा नाही. त्यावरती मी एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. लोक काय म्हणतील याचा जर तुम्हाला त्रास होत असेल तर नक्की तो व्हिडिओ पहा. अपयशाची भीती तुम्हाला वाटणार नाही आणि तुम्ही गोष्टी करायला सुरुवात करा. 6वी गोष्ट आपल्याला एखादी गोष्ट करण्यापासून अडवते ती म्हणजे प्रोत्साहनाची कमतरता आणि वेगवेगळे अडथळे आपल्या रुटीन मध्ये येतात. आपलं रुटीन जर व्यवस्थित नसेल ना तर भरपूर अडथळे आपल्या आयुष्यामध्ये येत असतात. असं आहे का की जे फक्त वर्किंग लोक आहेत, जे फक्त कमावतात, जे फक्त ऑफिसला जातात त्यांचंच रुटीन असायला पाहिजे? आपण काहीच करत नाहीये, आपण घरातच आहोत असं आपल्याला वाटत असतं, मग आपल्याला रुटीनची काय गरज आहे? हे वाटणंच मुळात चुकीचं आहे. काही करत नाही असं होत नाही. आपण अख्खं घर चालवतोय, आपण काहीतरी करतोय ना, मग ते घर जे आहे ते योग्य पद्धतीने, योग्य नियोजनाने जर आपण चालवायला सुरुवात केली तर नक्कीच आपल्याला जे उगाचेच अडथळे येतात ना, जे अडथळे आपण उगाच ओढावून घेतलेले असतात ना, ते कमी होतील. या वेळामध्ये नाश्ता बनवून व्हायलाच पाहिजे. 9च्या आत माझा नाश्ता झालाच पाहिजे, 12च्या आत माझं जेवण झालंच पाहिजे आणि मधला जो वेळ मिळणार आहे माझा स्वयंपाक माझा सकाळी 8 पर्यंत पूर्ण झालाच पाहिजे. आपण काय करतो, डब्यासाठी वेगळा स्वयंपाक करतो आणि इतरांसाठी वेगळा स्वयंपाक करतो आणि तिथं मग आपला वेळ उगाचच जातो. सगळ्यांसाठी एकच स्वयंपाक आपण करू शकतो ना. हा, खूप अडचणी असतील, खूप पथ्य असेल, खूप मोठा आजार असेल तरची गोष्ट वेगळी, तिथे आपण वेळेचं नियोजन करून ती सुद्धा गोष्ट करू शकतो. पण मग हे जे नियोजन आहे, हे जे रुटीन आहे, हे सेट करणं गरजेचं आहे. जेव्हा रुटीन आपलं सेट होतं त्यावेळेला गोष्टी सुरळीत व्हायला लागतात आणि एकदा का गोष्टी सुरळीत व्हायला सुरुवात झाली की आपोआपच त्यातून आपल्याला प्रोत्साहन मिळतं.
प्रोत्साहन इतरांकडून घ्यायची गरज नाहीये. आपण एक एक गोष्टी व्यवस्थित पद्धतीने पार करत जाऊ ना आणि नियोजन करून गोष्टी करायला सुरुवात केली ना की आपल्याकडे वेळ रिकामा राहतो आणि आपल्याकडे रिकामा वेळ राहायला लागेल ना त्यावेळेला आपोआपच आपल्याला प्रोत्साहन मिळेल आणि समोरच्याला सुद्धा सवय लागेल की हा बाबा ह्या व्यक्तीचं हे काम ह्या वेळेला तिला करायचंच आहे, मी तिला तेव्हा डिस्टर्ब करणार नाही. ही सवय आपण समोरच्याला लावायची आहे की मी 4 ते 5 व्यायामच करणार आहे, मला कोणीही डिस्टर्ब करायचं नाही. ही सवय आपण जोपर्यंत स्वतः लावून घेत नाही तोपर्यंत ती सवय समोरच्याला लागत नाही आणि मग आपल्याला लोक डिस्टर्ब करायला येतच नाहीत. आपण समोरच्याला सतत कामामध्ये जर दिसत असू तर समोरची व्यक्ती आपल्याला डिस्टर्ब करत नाही. आपण जर समोरच्याला रिकामेच दिसतोय ना तर नक्की समोरची व्यक्ती तुम्हाला येऊन उगाच त्रास देणार, उगाच अडथळे निर्माण करणार. त्यामुळे प्रोत्साहन इतरांकडे शोधू नका, प्रोत्साहन तुमच्याकडे आहे. तुम्ही लहान सहान गोष्टी करायला सुरुवात करा, जे तुम्हाला आवडतंय ते करायला सुरुवात करा आणि छोट्या छोट्या गोष्टींमधून प्रोत्साहन कसं मिळवायचं यावरती मी मंगळवारी व्हिडिओ केलेला आहे. तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा, लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. स्वतःला सतत प्रोत्साहित ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे, नेमकं काय करायचं आहे ते मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. बाकी ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्या करायला सुरुवात करा. स्वतःचं एक टाइम टेबल बनवा, स्वतःचं रुटीन बनवा आणि त्या पद्धतीने गोष्टी करायला सुरुवात करा. रुटीन मध्ये राहा, बाकीचे अडथळे कमी होतील. प्रोत्साहनाची गरज तुम्हाला भासणार नाही. प्रोत्साहन तुमच्यात आहे आणि ते तुम्हालाच मिळवायचं आहे. 7वी गोष्ट, जर आपल्याला भरपूर ताणतणाव असेल तरी देखील आपण ठरवलेल्या गोष्टी करू शकत नाही. आपल्या मनामध्ये खूप गोष्टी साठलेल्या असतात. भूतकाळात घडलेल्या काही चुकीच्या गोष्टी असतात, काही त्रासदायक गोष्टी असतात किंवा भविष्यात मला काय करायचं आहे त्या गोष्टी असतात. त्याचा विचार सतत आपल्याला येत असतो आणि वर्तमान काळामध्ये तर सर्वांनाच अडचणी आहेत. प्रत्येक गोष्ट करताना प्रत्येकाला अडचण ही येतच असते. मग ह्या सगळ्या त्रासामुळे ताणतणाव जे आहेत ते वाढले जातात. ताणतणावाचं जे नियोजन आहे ते नियोजन आपल्याला करता यायलाच हवं. ताणतणाव कमी करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आपण करू शकतो? आपण मेडिटेशन करू शकतो, आपण एक्सरसाइज करू शकतो. एक्सरसाइज केल्यामुळे हॅपी हार्मोन्सची निर्मिती होते आणि त्यामुळे आपोआपच आपले जे ताणतणाव आहेत ते कमी व्हायला सुरुवात होते. नियोजन जर आपल्या आयुष्यामध्ये असेल तर आपल्याला ताणतणाव येणार नाहीत. नियोजन करायला सुरुवात करा, व्यायाम करायला सुरुवात करा आणि विशेषतः जे मनामध्ये साठलंय ना ते मोकळं करायला सुरुवात करा. आता ते मोकळं कसं करायचं तर तुम्ही रोजनिशी लिहून हे मोकळं करू शकता. रोजच्या रोज मनात येणारे विचार जे आहेत ते लिहून काढायचे. मागेच आम्ही रोजनिशीची कार्यशाळा घेतली आणि त्यामुळे बऱ्याच स्त्रियांच्या आयुष्यात फरक पडलेला आहे. बऱ्याच जणी लिहायला लागल्यामुळे मुक्त झाल्यात, मोकळ्या झालेल्या आहेत, व्यक्त झालेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांना उगाच ज्या गोष्टींची भीती वाटायची, उगाच गोष्टींचा जो ताण निर्माण व्हायचा तो हलका झालाय. आणि म्हणूनच आम्ही रोजनिशी कार्यशाळेची 2री बॅच घेऊन येतोय. या कार्यशाळेमध्ये जर तुम्ही सहभागी झालात तर नक्कीच तुमच्या ताणतणावाचं नियोजन होणार आहे. खाली कमेंटमध्ये मी नंबर देतेय, त्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही या कार्यशाळेमध्ये सहभागी होऊ शकता. आपण आपल्या मनातले विचार मोकळे करतो, कोणाला तरी सांगतो, जेव्हा ते विचार लिहितो त्यावेळेला आपण आपोआपच हलके होतो, मोकळे होतो. काही लोक त्यांच्या कलांमधून मोकळे होतात, कोणी छान चित्र काढून मोकळं होत असतं, रिकामं होत असतं, तर कोणी बोलून रिकामं होत असतं, कोणी लिहून रिकामं होत असतं. बऱ्याच जणांच्या बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी असतात ज्यामधून ते व्यक्त होत असतात. मग तुमचं व्यक्त होण्याचं साधन कोणतं हे शोधून घ्या, ते करायला सुरुवात करा. त्यामुळे आपोआपच तुमचा ताणतणाव जो आहे तो कमी होईल. वाचनामुळे तुमचा जो तणाव आहे तो कमी होईल. वाचायला सुरुवात केल्यामुळे बऱ्याच नवीन गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यामुळे तुमच्या विचारांना क्लिअरिटी मिळणार आहे. विचारांना एकदा का क्लिअरिटी मिळाली, नवीन गोष्टी आपल्या कानावर पडायला लागल्या, आपण त्या वाचायला लागलो की आपली थॉट प्रोसेस बदलायला सुरुवात होते आणि थॉट प्रोसेस बदलायला सुरुवात झाली की आपोआपच ताण तणाव कमी व्हायला लागतो. सतत जर तुम्ही घरात असाल, त्याच वातावरणात असाल तर ते ताणतणाव सतत तुम्हाला जाणवणार आहेत. तुम्हाला तुमच्या रुटीनमध्ये बदल घडवून आणायचे, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करायच्या आहेत. जेव्हा तुम्ही त्या ऍक्टिव्हिटीज करायला सुरुवात कराल त्यावेळेला तुम्ही या ताणतणावाच्या चक्रातून बाहेर पडाल आणि ज्या गोष्टी तुम्ही ठरवलेल्या आहेत ना त्या आपोआपच घडायला सुरुवात होईल. 8वी आणि शेवटची गोष्ट, मला स्वतःमध्ये प्रगती करायची आहे आणि म्हणून मला या सगळ्या गोष्टी उद्यावर ढकलायच्या नाहीयेत, याची जाणीव स्वतःला करून द्या.
मला स्वतःला छान घडवायचं आहे, मला स्वतःचं व्यक्तिमत्व भारदस्त करायचं आहे, मला स्वतःची चांगली आवृत्ती निर्माण करायची आहे, मला स्वतःमध्ये रोजच्या रोज बदल घडवायचे आहेत, माझ्याकडे बघून सगळ्यांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे, सगळे लोक चकित झाले पाहिजेत की हिच्यामध्ये इतका बदल कसा झाला. हे जर तुमचं प्रोत्साहन असेल, हे असे जर विचार तुम्ही करत असाल, तर नक्कीच तुम्ही ठरवलेल्या गोष्टी उद्यावर ढकलणं थांबवाल. स्वतःवर प्रेम करायचं म्हणजेच काय की नुसतंच स्वतःची काळजी घ्यायची का नाही, विचारांना योग्य दिशा द्यायची आहे, विचारांची काळजी घ्यायची आहे आणि स्वतःला नवीन नवीन गोष्टी करण्यासाठी पुश करायचं आहे, स्वतःवरती जबरदस्ती करायची आहे. मुळातच आपण काय करतो की मला मुलं आहेत मग मला हे जमणारच नाही, माझं एकत्र कुटुंब आहेत मला हे जमणारच नाही, माझ्याकडून हे होणारच नाही, हे जे निगेटिव्ह आपण बोलतो ना, हे बोलायचं थांबवायचंय आणि मला हे करायचं आहे, मी एक दिवस हे करून दाखवणार. हे इतकं जरी तुम्ही रोज बोलायला सुरुवात केली ना, तरी देखील आपण उगाच वैतागलेलो असतो, तो वैताग कमी होतो. स्वतःला उगाच सिंपती द्यायची नाहीये की माझा इतका मोठा व्याप आहे म्हणून मी हे करू शकणार नाहीये, हे बंद करायचं आणि मला हे करायचं आहे, मी हे करणार आहे, माझ्या स्वतःसाठी करणार आहे, मला माझी एक चांगली आवृत्ती घडवून आणायची आहे, मला स्वतःवरती काम करायचं आहे, मला माझं व्यक्तिमत्व भारदस्त बनवायचंय आणि म्हणून ह्याच ठरवलेल्या सगळ्या गोष्टी मी करणार आहे, आजपासून आत्तापासूनच करणार आहे. हा असा विचार करायला सुरुवात करा. नक्की तुम्ही ज्या गोष्टी उद्यावर ढकलताय ना, त्या ढकलण्याचं बंद होईल आणि त्या गोष्टी तुम्ही आज आत्तापासून करणार आहात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.